आरामात 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 आरामात. गोचिड आहेत अंगावर गोचिड. तुम्ही पण दिसणार की आपली मराठी माणसं दिसणार. हे काय कॅमेरामध्ये बोलून राहिले तुम्ही. हे बघा हे तुम्ही टाकलत ना यूट्यूबला हां तर तुमचं पण दिसणार. मंडळी धुकं बघा ना किती आहे एक नंबर. स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोनेरी घाट हे घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आले बहार झाला आनंद आले बहार. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी सुप्रभात. सकाळचे 5 वाजलेत आणि 4 वाजता उठून सगळी तयारी झालेली आहे आपली. तर आता इथे आपलं सगळं लगेच एकाच बॅगेत घेतलं आहे. त्याच्यानंतर आपले हेल्मेट्स इथे रेडी आहेत. तर आता रुस्तमवर टॉप बॉक्स वगैरे लोड करूया लगेच लोड करूया आणि बाप्पाचं नाव घेऊन आपल्या राईडला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय श्री कृष्ण. तर मंडळी आता 5:20 झालेत आणि ही अशी सगळी आपली तयारी असते. ॲक्च्युली आपला जो राजापूरला टॉप बॉक्स पडला ना त्याच्यानंतर मला त्याची बॅक प्लेट नाही भेटत आहे. जर तुम्हाला कुठे SMKची ही खालची 45 लिटरची जर भेटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपला बराचसा वेळ सगळ्या गोष्टी चार्ज करण्यामध्ये सगळा कंटेंट शूट करणं रेडी करणं त्यात जातो. बाकीची मंडळी आता निघाली आहेत आणि आपणसुद्धा आता सगळं लोड झालेलं आहे. आणि आज आपली रुस्तम बऱ्याच दिवसांनी लोडेड होणार आहे. एकदम भरपूर वजन तिला सहन करून चालायचं आहे. गेलं पाहिजे नाही तर पंचायत होईल आपली. आता झालेली आहे पंचायत. ते घुसत नाही. कशी बशी बॅगला बसवली आहे. बॅग राहिली आहे आणि हा पाऊच एवढा पाऊच आपल्या ह्याच्यात सगळं काही आहे. तर तो आता एक हँडी बॅग घेतली आहे. चला सिरीज पूर्ण बघा. गणपती बाप्पा मोरया. हो तर चला मंडळी आजच्या राईडला आणि आजपासून होणाऱ्या आपल्या 3 दिवसाच्या अष्टविनायक राईडला सुरुवात करूया. तर हे रुस्तम सुंदर अशी आपली राईड होते. मस्त अशी तुझा परफॉर्मन्स दे. जे काय अडचणी येतील त्या गणपती बाप्पा दूर ठेव आणि आम्ही आमच्या आता प्रवासाला सुरुवात करतो. तर चला गणपती बाप्पा मोरया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. तर हे गणराया हे अष्टविनायका आम्हा सगळ्यांना सुखरूप बोलव. सुखरूप अशी आपली राईड होऊ दे. गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया. तर सुप्रभात मंडळी सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात. फिरताय ना. फिरायलाच पाहिजे आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मागे गणेश जयंतीनिमित्त सर्वत्र बाप्पाचं आगमन होतं आणि कालच विसर्जन झालं आहे. आज तारीख आहे शनिवार 24 जानेवारी आणि काल 23 जानेवारीला बाप्पाचं विसर्जन झालं. तर आज आपण सुरुवात केलेली आहे अष्टविनायक राईडला. तर कसा काय प्रवास होणार आहे आपला आणि आपला रूट वगैरे तर थोड्याच वेळात आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करूया. आता लगोलग निघूया आपल्या पहिला मीटअप पॉईंटला ठाण्याच्या विवियाना मॉलला. तिकडे आपले 12 रायडर येणार आहेत आणि नंतरचे 3 रायडर जे आपले आहेत
ते आपल्याला पडघा टोलनाक्याला भेटणार आहेत आणि 2 पिलियन आहेत. तर टोटल 15 बाईक्स, 2 पिलियन कपल आहेत. तर 17 जणांचा आपला टोटल असा ग्रुप आहे. तर चलो. सकाळ सकाळ मस्त असं थंडगार आहे ना, एक नंबर गारगार वाटतंय. सहलीला जायचं जायचं, सहलीला सहलीला जायचं जायचं, सहलीला. मंडळी, जेव्हा तुम्ही बऱ्याच दिवसांनी लोडेड सगळं सामान लगेज वगैरे इन्स्टॉल करून जेव्हा राईड करता, तेव्हा ना थोडे जे सुरुवातीचे 5-7-10 किलोमीटर असतात ना, तुम्ही गाडीने तुमच्या लगेजला आणि सगळ्या गोष्टी आपल्या माइंडसेटला प्रॉपर समजेपर्यंत, गाडीलासुद्धा ती थोडीशी सवय होईपर्यंत ना तुम्ही लगेच रेव करू नका. म्हणजे काय ना, काही गोष्टी स्लो चालताना तुम्हाला कळतील. 50-60च्या स्पीडमध्ये 50-60च्या स्पीडमध्ये तुम्हाला कळतील की कुठे लगेज वर खाली झाले का, डिसबॅलन्स झाले का, थ्रॉटल रिस्पॉन्स तुम्हाला कसा येतो आहे. त्याच्यानंतर लगेजमुळे आपलं टायर, म्हणजे गाडी थोडीशी बसलेली असते हलकीशी, तर त्याच्यामुळे टायर प्रेशर व्यवस्थित आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींना चेक करायच्या. त्याच्यामुळे काय आहे ना, सुरुवातीला थोडासा वेळ जायचा. आपण सुद्धा लगेच घाई नाही करायची. भले तुम्हाला उशीर झाला असेल, परंतु घाई नाही करायची. तर आता 6:10 झालेत. आपले 2 ते 3 रायडर 6चा टाईम दिलेला पोचलेत. तर आपल्याला पोचायला 15 ते 20 मिनटं लागतील. कारण ॲज अ ब्लॉगर्स लाईफ, हे बांध ते बांध, जसं मी आधी तुम्हाला दाखवलं, आपली बॅगच बसत नव्हती. तर या सगळ्या गोष्टी त्यांना व्हिडिओ बघताना कळणार. तर चला फटाफट रस्ता क्लिअर करूया. आणि तर मस्त अशी सकाळी राईड करायला मजा येते. आणि रुस्तमसुद्धा छान परफॉर्म करते. 73वर आपण क्रूज करतो आहे आणि घेते ती पिकअप छान असा. आणि खूप लोड आहे आता तिच्यामध्ये. टी शर्ट्स वगैरे, आमचे दोघांचे कपडे, रायडिंग ॲसेसरीज, प्लस कॅमेरा ॲसेसरीज, भरपूर साऱ्या सेल्फी स्टिक्स अँड ऑल. तर थँक्यू रुस्तम, एवढा सगळा बोजवारा घेऊन तू आम्हाला घेऊन जातेस आमचं स्वप्न पूर्ण करायला. तर आता आपण पोचू मीटअप पॉईंटला. माझ्या घरापासून मीटअप पॉईंट 35 किलोमीटरवर आहे. आणि मीटअप पॉईंटपासून जी आपली राईड आहे ते 150 किलोमीटरचा आपला पहिला गणपतीचं दर्शन आहे, आपलं लेण्याद्रीचं गिरिजात्मक. तर आत्ता शॉर्टमध्ये प्लॅनिंग सांगतो. टोटल आपली 250 किलोमीटरची राईड होणार आहे. तर त्याच्यामध्ये मीटअप पॉईंटपासून, ठाण्यापासून आपण गिरिजात्मक 150 किलोमीटर, त्याच्यानंतर ओझरला जाणार, नियर बाय आहे. त्याच्यानंतर आपण जाणार रांजणगाव, ते 70 किलोमीटर आहे. तर रांजणगावला आपला पहिला स्टे आहे. तर आता आपण बघूया मीटअप पॉईंटला कोण कोण आले. आणि अजून तरी काळोखच आहे. सूर्य उगवायला मला असं वाटतं 7:30 वाजतील. आणि तोपर्यंत आपलं सगळं नियोजनमध्ये होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. नमस्कार, सुप्रभात, हेलो, हाय. आपका नाम? अच्छा, ओके. तुम्ही डॉक्टर अतुल. नमस्कार. हेलो आशीष, कैसे हो? नमस्कार. हाय. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, जसे की तुम्हाला माहिती आहे, आम्ही चाललो आहोत अष्टविनायक राईडसाठी. 8ही गणपती आपण आपल्या बाईकद्वारे करणार आहोत. त्याच्यानंतर आळंदी आणि जेजुरीचं दर्शन करणार आहोत. तर आपले सगळे मंडळी, सगळे रायडर्स आता पहिल्या मीटअप पॉईंटला आलेत. तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन करूया आणि प्रत्येकाची ओळख शॉर्टमध्ये करूया. त्याच्यानंतर आपल्याकडे जे बॅचेस आणि गळ्यातले आपले जे किचन्सची स्ट्रीप आहे तीसुद्धा सगळ्यांना देऊया. त्याच्यानंतर आपण प्रत्येकासाठी टी शर्टसुद्धा छापलेले आहेत. ते टॉप बॉक्समध्ये आहे ना. आता माझं वजन झालं आहे, तर आता ते सगळं मी खाली करतो आहे, कारण रुस्तम थोडीसं आपल्याला अजून पळवता येईल. तर चला प्रत्येकाची इंट्रोडक्शन करूया आणि माहिती घेऊया. नमस्कार, मी संजय टिक्का, आलो आहे बँड्रावरून. ही माझी नितीन सरांबरोबर दुसरी राईड आहे. विशाल कदम मिरावडवरून आलं आणि माझी नितीनबरोबर तिसरी राईड आहे. मंगेश केदारी कोपरकरण्यावरून आलो आहे, माझी सेकंड राईड आहे. माझं नाव सिद्धार्थ देवळीकर, मी घनसोलीवरून आलो आहे आणि माझी फर्स्ट राईड आहे नितीन पास्तेसोबत. बघू कशी मजा येते. नक्कीच.
हॅलो, मी दिगंबर पठारे, इथे ठाण्यात राहतो आहे आणि यांच्याबरोबर माझी पहिलीच राईड आहे. तर जरा अजून पुढे भरपूर बोलायचं, पण पहिलं इंट्रोडक्शनमध्ये नंतर बोलतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अतुल आणि नितीन सरांबरोबर पहिलीच राईड आहे. थँक्यू. नमस्कार, मी वसंत निकम मालाड, जुना जाणता तुमचा सहकारी. इकडे ना पुढे. हाय, नमस्कार, माझं नाव जिगर वारेकर. आपला मित्र आहे, भाऊ आहे आपला. आपण जात असतो राईड. आपण प्रयागराज नंतर ना काय आपला उज्जैन उज्जैन महाकाल बरोबर एकत्र होतो. आणि कोणाला मिस करतोय तू? रमेश भाऊ राईड आलं असतं बरं झालं असतं. हाय, धवल तो बोल. मैं धवल, हमारा कॉलेज का फ्रेंड है नितिन पास्ते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशीष पाणिग्राही आहे आणि ये मेरा पहला राइड है बाइक के साथ. तो थँक्यू. आणि यांचेच मिसेस आहेत. नमस्कार. हेलो एवरीवन, माय सेल्फ नितिश्री पाणिग्राही. हमारा भी ये फर्स्ट बाइक राइड है और ये फर्स्ट ट्रिप है टुवर्ड्स अष्टविनायक दर्शन. फीलिंग एक्साइटेड. येस. तर ओळख तर झालेली आहे आणि आता फटाफट आपले बॅचेस वगैरे वाटूया, कारण थोडासा लेट व्हायच्या आधीच निघूया आणि इंट्रोडक्शनमध्ये शॉर्ट माहिती देतो कसं काय कुठे काय थांबायचं वगैरे आणि कसं काय आपली जर्नी असणार आहे. तर म्हणजे आपण जे अष्टविनायक राईडचे टी शर्ट छापलेत त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे. ते शाळेत कशी मुलं उभी असतात तसं आपण आता सगळ्यांना वाटूया. तर 40 साईजमध्ये आहे वसंत भाऊ. सगळ्यात मोठी टी शर्ट जिगरजी. हे 46 आहे भाई. 46 आहे. आपले से ऊपर आहे. पटकन हां. हे घालून झालं. क्या बात आहे. या आपण दाखवूया. तर बघा, हा असतो उत्साह. क्या बात आहे. कुठे जायचं आहे पहिला मॅप सगळं घातलेलं आहे आणि ही आमची पूर्ण रायडिंग मंडळी. क्या बात आहे. तर असे आम्ही सगळे घालणार आहे. आता हे पॅक करून ठेवूया. आता बाप्पाचं नाव घेऊया आणि पुढच्या राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हर हर बोलो मामा की जय. तर क्या बात आहे मंडळी. सुंदर अशा आपल्या अष्टविनायक राईडला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या विशाल भाऊनी भारताचा झेंडासुद्धा फडकावला आहे. क्या बात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता आपण ब्रिजच्या खालून राईड घेऊ. माझा पेट्रोल काटा का टिव व्हायला लागला आहे. गाडी क्रॉस केली ना त्याला गडबड होते. थांबा जाऊ दे त्याला. तर म्हणजे ही सगळी ट्रॅफिक कसली आहे माहीत आहे. सगळा लागलेला आहे लाँग विकेंड आणि लाँग विकेंडमुळे ना सगळे सुसाट सुटलेत आणि हा रस्ता इगतपुरी नाशिक या साईडला जातो आणि नाशिकमध्ये फिरण्यासारखं खूपच आहे. त्याच्यामुळे 3 दिवसात लोक भरमसाट सुटलेत आणि आता 7:30 वाजलेत. आपण प्रॉपर वेळेमध्ये आहोत कारण आपल्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन वगैरे करण्यामध्ये तितकासा वेळ तर जाणारच आहे. तर राईड अगदी वेळेत आपली सुरू झालेली आहे. ना मागे ना पुढे. आता एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण पडगा टोल नाक्याला थांबूया. आरामात जाऊया. जास्त कटिंग नको कारण मग गॅप पडेल. कारण जेवढं तुम्ही कटकट मारून जाणार ना पुढे जाण्याचा प्रयत्न कराल मग तेवढं दुसऱ्यांमध्ये गॅप पडतो. एवढंसुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा जेवढा ट्रॅफिकचा एरिया आहे आपल्याला स्लो जायचं आहे. मागच्यांना पण सोबत घेऊन जायचं आहे कारण आपले जे टेल रायडर आहेत विश्वनाथ भाऊ ते आपल्याला पडग्याला भेटणार आहेत. जर माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये कोणाला आवड द्यायचं अशी वेळ आली ना टेल रायडरची
एक आहे विश्वनाथ भाऊ लोखंडे, दुसरा आहे दीपक टोळे, त्याच्यानंतर नितेश कदम. म्हणजे ही मंडळी अशी आहेत ना, एकमेकांना घेऊन चालतात, अशी बरीचशी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यांना एकत्रित आणण्याचं कौशल्य हे राहुल तनपुरे यांनी संपादन केलं आहे. त्याच्यानंतर आपले मोरे साहेब, त्याच्यानंतर राजेश गुरके. म्हणजे अशी काही मंडळी आता तयार झालेली आहेत ना, त्याच्यामुळे मला आता टेन्शन नाही आहे जास्त. जरी मी राईडला नाही गेलो तरी त्यांच्या राईड चालू असतात आणि सगळे सुखरूप राईड करतात आणि सगळ्यांनी आपले गिअर्स जे आहेत ते अपग्रेड केलेले आहेत. क्या बात आहे. तर गणपती बाप्पा अशीच आपली फॅमिली वाढू दे आणि प्रत्येकजण व्यवस्थित अशी राईड करू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. महिला कर्मचारी सगळ्या, झोप नाही झाली वाटतं. होय होय, तुम्ही पण दिसणार की, आपली मराठी माणसं दिसणार. एका कॅमेरामध्ये बोलून राहिले तुम्ही. फुल करा. नको, काय ते काही नसतं, कंपन्या विकतात फक्त. हो. काय नाव ताई आपलं? प्रणिता. क्या. हे बघा, हे तुम्ही टाकलंत ना यूट्यूबला, हां, तर तुमचं पण दिसणार. मावशी पेट्रोल भरताना दिसणार. बस. हो हो, धन्यवाद. सगळेजण निघालेत फिरायला. गाड्याच गाड्या, गाड्याच गाड्या. सगळ्यांनी तेच गाणं ऐकलंय. सहलीला जायचं, जायचं सहलीला. नमस्कार नमस्कार. तर आपण पोचलो आपल्या दुसऱ्या मीटअप पॉईंटला, पडगा टोल नाक्याच्या इथे. तर इथे आपले 3 रायडर आपल्याला भेटलेत. एक तर विश्वनाथ भाऊ, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपले आजचे टेल रायडर आहेत. आजचा मागचा शेपूट, शेवटची धुरा यांच्याकडे आजची. हां. त्याच्यानंतर चिंतामणी आणि सूर्यवंशी. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. थँक्यू. चिंतामणी आजची 3री राईड आहे चिंतामणीची आपल्यासोबत. आणि सूर्यवंशी साहेब, नमस्कार, वेलकम. तर त्यांची नवीनच ॲव्हेंजर आहे आपल्यासोबत. आणि आता आपले सगळे रायडर्स मोस्टली झालेले आहेत. तर आता आपण डायरेक्ट जातो आहे नाश्ता पॉईंटला. नाश्ता करूया आणि बघूया. मंडळी, धुकं बघा ना किती आहे, एक नंबर. इथे असं पण धूर केला आहे. हा धुराचा विषय तर आहेच, पण धुकं पण खूप आहे रस्त्याला. स्वर्गात आकाश गंगा हे, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा हे, गंगेला सोनेरी घाट. हे घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. तर नाश्ता करायला थांबलो आहे श्री दत्त इकडे. पण इकडे ना मिसळपाव जगाच्या वेगळी देतात. एवढ्याशा छोट्याशा वाटीत मिसळ, काय पोट भरणार याच्यात. म्हणजे एवढे पैसे घेतात ते घेतात, आणि एवढीशी मिसळ प्लेट घासायला यांना कंटाळा येतो. काय बोलणार. तर मस्त असा 1 तास ब्रेक झाला आहे. सगळ्यांचे पोट भरले नाश्ता करून. पोट भरलं, सॅटिस्फाईड. एकदम मस्त. पोट भरलं काय. चहा आहे ना, अद्रकचा फ्लेवर, त्याच्यात लवंगाचा फ्लेवर, काळी मिरी पण आहे त्याच्यात. तो थंड मावळ होता ना, गरम घशाला एकदम तो गरम करून दिला. क्या बात फील येत आहे ना. गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही आजच्या राईडमध्ये ना उपाशी लोकांना उपाशी नाही ठेवलं आहे. तर ह्यांचा दर शनिवारी उपवास असतो. तर आज आपण साबुदाणा खिचडी 2 प्लेट, ती पण छान होती ना. आणि 1.5 चहा. हां,
बरोबर. चहा पण चांगला आहे. धन्यवाद. चहा पण चांगला आहे. तर इथे जिगरनी काय काय टेस्ट केलं जिगर? मेदूवडा, साबुदाणा खिचडी, भजिया मस्त. आणि वडापाव. वडापाव पण. चटणी नव्हती त्याच्यामध्ये ना? चटणी पण होती. कांदा लावलेला मस्त की वडापाव होता. हां मी पण. खाली वडापाव नाही घेतलं मी. तो हेल्थ कॉन्शियस आहे. तर चला पुढची राईड आता आपण कंटिन्यू करूया. सुंदर रस्ता, अगदी सुंदर राईड होते आणि नाश्ता केल्यानंतर ना सगळे सुसाट सुटलेत. एक नंबर पळवायला रस्ता भेटला आहे. आता आपण 15 किलोमीटर नंतर राईट मारणार आहोत टुवर्ड्स त्या शहापूरच्या अंडरग्राऊंडमधून टेंभुर्ली मार्गे, जसं आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सेम रूट फॉलो करणार आहे. त्याच्यानंतर 60 किलोमीटरचा तो वन अभयारण्यातला सुंदर असा रस्ता, जो दिवसा सुंदर असतो आणि रात्रीसाठी थोडासा असा, एकटे असाल तर थोडंसं फॉगलाईट नसेल, एकटे असाल आणि फॉगलाईट नसेल तर थोडंसं. तर आपल्याला हा शहापूरचा राईड घ्यायचा आहे, जसं तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आता आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसोबत चाललो आहे. मंडळी, शहापूरच्या आतून जो रस्ता जातो ना, जो टेंभुर्ली मार्गे टोकवडेला, अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. मी नक्की रेकमेंड करतो तुम्हाला. आणि पावसाळ्यात नक्की एकदा या भागाला व्हिजिट दिली पाहिजे. आणि 2-3 असे पठारांचे भाग आहेत ना, तिकडे इतका सुपर्ब रस्ता आहे ना. मी नक्की पावसाळ्यात येणार आहे. जी मंडळी या भागामध्ये राहतात ना, नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर मंडळी, मी ह्या रस्त्याला ना सुंदर असा ड्रोन शॉट घेतला होता आणि हा रस्ता अतिशय सुंदर आहे. आता आपण टेंभुर्लीमध्ये आहोत. सगळ्यांना हॉर्न देतोय थांबायला, तर कोण थांबतच नाहीत. रस्ता सुसाट भेटला आहेत ना, तर खेचतायत मस्तपैकी. ठीक आहे, क्या ही कर सकते हैं. हो आरामात 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 आरामात. गोचिड आहेत अंगावर, गोचिड. अभी आएगा असली मजा. अभी आएगा असली ॲडव्हेंचर को मजा. तर मंडळी, आता आपण मोरोशीमध्ये पोचलो आहेत आणि 11:15 झालेत. आणि इथून जो आता आपल्याला ऑफरोड 6 ते 8 किलोमीटरचा आहे, तो माळशेज घाटापर्यंत आहे. म्हणजे घाट चालू व्हायच्या अगोदर ह्या गाड्या अशा सनसन निघून जातील, पण आपण फुल व्हायब्रेट होऊन जाणार. एक नंबर ऑफरोड होतं, एक नंबर. जवाबीच नाही बाबा. आणि जबरदस्त अशी ताण लागले. माळशेज घाट तरी तेवढंसं पब्लिक नाही आहे जेवढं सॅटर्डे संडेला असलं पाहिजे. आज शनिवारच आहे आणि मला घ्यायचा ड्रोन शॉट, पण कोई रुक ही नहीं रहा है. सब लोग एक थनासन.
श्री क्षेत्र लेण्याद्री श्री गिरिजात्मक गणपती देवस्थान आपले सहर्ष स्वागत करीत आहे. चला जाऊ द्या. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. सुख करता तू दुःख हरता. सुख करता तू दुःख हरता. विघ्न विनाशक गणराया. वा 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 केळीच्या बागा, क्या बात. लग्नासाठी केळीचे खांब लागतात ना, जबरदस्त. देवी बोका काय पाणी लागतं, पण केळीला जबरदस्त पाणी लागतं. ओहो क्या बात. इथे ऊस लावला आहे. इथे आणखी कसली तरी शेती आहे. इथे आय थिंक ही द्राक्ष आहेत ना, काय आहे ही, कसली वेल आहे. द्राक्ष लावलेत. तर आता आम्ही पोचलो आहे लेण्याद्री गणपतीच्या इथे, गिरीच्या आत मज लेण्याद्री. आणि बाप्पासाठी आपण नारळ आणि हारफुलं घेतलेत. आणि सुंदर अशी इथपर्यंत आपली राईड झाली. हे सगळे आता आपले रायडर जॅकेट वगैरे आम्ही आहे ना त्या पार्किंगवाल्याच्या भरोश्यावर काढून ठेवलं आहे. सगळं गेलं तर गेलं सगळं. असं बोलतं काय नाही होणार. हां सगळं देवाच्या हाती आहे. आणि ते पालख्यांची पण सोय आहे. किती घेता एका माणसाचे दादा? 1500 रुपये ना. डोली पालखी बसून तुम्ही जाऊ शकता. जे वयोवृद्ध आहेत ते बसून जाऊ शकतात 1500 रुपयामध्ये. छान. तर लेण्याद्रीला आतमध्ये जाण्यासाठी इथे 25 रुपये तिकीट आहे. मोरया मोरया मग मोरया मोरया मोरया. नाही तोंडात लावा, तोंडात लावा. नाही काय नाही करणार. एवढूशा पायऱ्या चढून आपला बोबडी वळायला लागली. घसा सुकला. तर हे तर दिवस रात्र उडी चढत आहे तिथं. त्यांनी काय करावं? दिवस रात्र उड्या मारतात. असे मायबाप भेटावे त्यांना. अरे प्रेग्नेंट आहे या बिचारी. अरे येस. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर चला फायनली धापा टाकत 20 मिनिटात पोचलो आपण. मंगल मूर्ती उंदीर मामा की. मोरया रे बाप्पा. तर म्हणजे सुंदर असं गिरिजात्मक लेण्याद्री या बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून निरोप घेतो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ओझरच्या गणपतीला. तर चला गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी गिरिजात्मक लेण्याद्रीच्या इथून आता आपण निघतो आहे. पार्किंगमध्ये आपल्या गाड्या लावलेल्या आणि सगळ्या बिनभरवशी लावलेल्या. जॅकेट वगैरे हेल्मेट असेच सोडले होते. तर आता जॅकेट वगैरे घालत नाही, सगळं बांधून ठेवलं आहे. कारण इथून फक्त आता आपल्याला 15-17 किलोमीटर जायचं आहे आणि वाटेत जेवायचं पण आहे. तर ते परत घाडकाल नको. तर आता निघूया पुढचा प्रवास करायला. तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर आजच्या आपल्या दुसऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत लेण्याद्रीपासून ओझरला. आणि टोटल 14 किलोमीटर आहे. 27 मिनटं दाखवत आहे.
तर कसं वाटलं लेण्याद्रीच्या बाप्पाचं दर्शन नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि इथलं वातावरण अगदी प्रसन्न आहे, अगदी थंडगार आहे. मन अगदी थकवा आलेला असेल ना तरी तो दूर होऊन जातो. आणि मेन म्हणजे हा हिरवा हिरवा निसर्ग तुम्हाला त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडणार म्हणजे पाडणार. तर लेण्याद्रीच्या बाप्पा येतो आम्ही लवकरच. पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आणि समोरच आहे शिवनेरी किल्ला. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला महाराज, आमचा असाच प्रवास सुखद होऊ द्या सगळ्यांचा. म्हणजे 4 वाजलेत आणि दर्शन करून थोड्याच अंतरावर आहे ना इथे लेण्याद्री हॉटेल आहे. तिकडे मस्त असं बुफे टाईप जेवण आहे आणि अगदी घरगुती चवीचं. हे बघा, पुरी भाजी, भाजी चपाती, पुलाव भात, भात डाळ सगळं आहे. आणि आपली सगळी मंडळी जेवायला बसते. कसं आहे जेवण? टेस्ट 1 नंबर. मस्त आहे ना. आणि अगदी बुफे टाईप आहे. बरोबर का? इथे आपल्यासोबत एक कपलसुद्धा आहे, धवल आणि अरे बाप रे, हे टाट इसको प्लेट कम गिर रहा है, हाथ में लेके गया. चला जेवूया आणि पुढचा प्रवास करायचा. 4 वाजलेत आणि अजून अर्धा पाऊण तास इकडेच जाणार, म्हणजे 5 इकडेच असतील आता आपल्याला. ओहो, बदका बदका नाच रे, तुझी पिल्ल पाच रे, एक पिल्लू उडाल. एकदम आरामात. तर लेण्याद्रीवरून तुम्ही आलात ना तर कुमशेतच्या इथे राईड जातो. तर इथे लिहिलेलं आहे ओझरसाठी तुम्हाला राईड घ्यायचं आहे. आणि इथे लिहिलंसुद्धा आहे नारायणगाव 17 किलोमीटर, ओझर 9 किलोमीटर. तर नाश्ता केल्यानंतर सगळे पळत होते. आता सगळे व्यवस्थित लाईनअपमध्ये चालले आहेत. आता गारवासुद्धा वाढायला लागला आहे आणि 1-1.5 तासाने सूर्यसुद्धा अजून वरच आहे, मावळायला सुरुवात होईल थोड्या वेळाने. आणि आता जे गावागावातले रस्ते जातील ना ते बघा आता तुम्ही, मस्त इथल्या गावरचना वगैरे. मोस्टली तर शेतीच आहे सगळी या बाजूला. आपल्या कोकणामध्ये भात पीक जास्त आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेता येतात कारण पाणलोटाचं क्षेत्र जास्त आहे. धरणातून पण जे पाणी आहे त्याने शेती केली जाते. कोकणात फक्त पाऊस येतो तेव्हाच ते मळ्यांमध्ये नांगर फिरवला जातो. पण इथे परिस्थिती काहीशी वेगळी आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांकडे जास्त तुम्हाला चैनीच्या वस्तू किंवा घराबाहेर एक 4 व्हीलर, व्यवस्थित असं घर तुम्हाला दिसणार. असं नाही म्हणजे शेतकरी तो शेतकरीच, पण एक वार्षिक उत्पन्न आहे ना ते इथल्या शेतकऱ्यांचं जास्त असू शकतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. कारण आपला कोकणातला माणूस जो आहे तो पावसावरच डिपेंड आहे. पाऊस जर व्यवस्थित आला तर तो व्यवस्थित ती शेती करू शकतो. जर पाऊस आलाच नाही किंवा पाऊस डबल टिबल म्हणजे जास्तीत जास्त पडत राहिला ना मग त्याचं ते नुकसानच आहे सगळं. त्यामुळे कमवणं खाणं तिथे खूप अवघड आहे आपल्या कोकण साईडला. अरे बाप रे, केवढा मोठा सोलार प्रकल्प, पूर्ण गावाला वीज पुरवली आहे की अरे बाप रे तिथपर्यंत आहे. शपथ, केवढा किलोवॅटचा प्रकल्प आहे, मेगावॅट. बाबा बाबा, क्या बात आहे बाई. नक्की कमेंट करा जर इथलं कोणी असेल ना. आता आम्ही जातो आहे ओझरला. तर हा ओझरच्या आधी हा कोणता तरी गाव आहे, मला गावाचं नाव नाही माहीत. एवढा मोठा मेगावॅटमध्ये हा प्रकल्प आहे. तर एका शेतकऱ्याचा प्रायव्हेट आहे की शेताच्या फवारणी पिकवण्यासाठी लावला आहे की पूर्ण गावाला त्यांनी लाईट देण्यासाठी वापरला आहे. तर नक्की एकदा सांगा बाबा.
जबरदस्त. म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा एवढं काय मोठं पाहिलं. क्या बात आहे. किती सुंदर असा प्रशस्त मोठा गेट आहे यार. प्रवेशद्वार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. क्या बात आहे. 5 वाजले. अगदी 20 मिनटाचं अंतर आहे. आम्ही जेवायला थांबलो त्यामुळे उशीर झाला थोडा. तर आलो आपण वेळेत आहोत. आता इथे आपल्याला 1-1.5 तास लागेल. अंदाजे इथून निघायला 7 वाजू शकतील आणि रांजणगावला पोचायलाच 8:30-9 वाजतील. कारण इथून रांजणगाव 78-80 किलोमीटर आहे. त्यामुळे इथे किती वेळात आटपतो आहे ना ते महत्त्वाचं आहे. तर आता आपण पोचलो आहे ओझरच्या गणपतीला आणि टी शर्ट आपल्या घातले. बाकीचे रांजणगावला घालतील कारण सगळ्यांनी बॅगेमध्ये ठेवले. आणि इथे आलात ना तर हा मागून जाण्याचा रस्ता आहे. पुढूनसुद्धा जाऊ शकता पण हा रस्ता मला माहिती आहे तर आपण इथून जाऊया. आणि इथेच सुंदर असं मंदिर दिसतं बघा. चला जाऊया आणि आपल्या आजच्या दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. सन्माननीय संजय शिवाजी जाधव यांच्याकडे 526 रुपये देणगी या ठिकाणी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे तर खूप असा बदल करण्यात आलेला आहे या गणपती बाप्पाच्या इथे. आधी हे सगळं काहीच नव्हतं. आता खूप सुंदर आहे आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसेल असं मला वाटतं. तर मंडळी सुंदर असं या ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये फोटो व्हिडिओ तर काय अलाउड नाही आहे पण जितकं काही आम्ही मन भरून दर्शन केलेलं आहे ना गाभाऱ्यामध्ये खूप भारी वाटतं आहे. तर बाप्पाचरणी हीच प्रार्थना की यावर्षी तरी आपले चांगले सबस्क्रायबर होऊ दे अशी इच्छा मनी बाळगतो. आणि आपल्या पुढच्या रांजणगावच्या बाप्पाच्या दर्शनाला आता आपण निघूया. पुढचा प्रवास सुरू करूया. तर गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. तर चला मंडळी फायनली ओझर गणपती बाप्पाच्या इथून आपण घेतो राम राम. तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशीच कृपादृष्टी आम्हा सर्वांवर असू दे. तर आता आपण रांजणगावचा मॅप टाकला आहे आणि 1.5 तासाचं अंतर दाखवत आहे. तर बाय बाय ओझरमधून. तर आता आपण निघालो आहे. नारायणगाव मार्गे आपल्याला जायला लागणार आहे आणि बरीच अशी गावातली नावं आहेत जशी आपल्याला समजतील तशी मी तुम्हाला सांगेन. तर आता एकंदरीत 1.5 तासाचा प्रवास आहे. आता 6:20 झालेत आणि 7:50ला पोचू असं दाखवतं आहे. भाई थंडी वाजायला लागली आता. गारगार हवा घुसायला लागली आता. पॅन्टच्या इथे ना असं मध्ये ना मेश आहे तर त्या मेशमधून गारगार हवा जाते ना रे बाबा. आणि जॅकेटमधून नाही जाते कारण आपलं टुरिंग जॅकेट आहे ना त्याच्यामुळे त्याला मेश नाही आहे. त्याच्यामुळे विदाऊट लायनरसुद्धा आपण बेअर करू शकतो. म्हणजे बऱ्यापैकी थंडी जास्त नाही पण मेशवाल्यांचे तर लागतात. आणि ते जिगर आणि धवल माझे कॉलेजचे मित्र एक नंबर बाईकवर गाणी वाजवत जात आहे. डांगडांग टाकडांग ना भाईचा बड्डे डंगडांग टाकडांग. आणि आता हळूहळू आहे ना समोरून येणाऱ्या लाईटचा पण आपल्याला त्रास व्हायला लागला आहे कारण डायरेक्ट लाईट डोळ्यावर मारते ना. अशा वेळी ना तुम्ही त्या लाईटकडेच बघत राहता. अशा वेळी आपण आपला रस्ता बघायचा. आपली नजर आपल्या रस्त्याकडे ठेवायची. आपलं कसं होतं त्यांनी लाईट डोळ्यावर मारली ना तर आपण त्या लाईटकडेच बघत राहतो. त्याच्यामुळे ना ते आपल्या बुबुळांना आहे ना ते लाईटच दिसतं. जसं तुम्ही सूर्याकडे बघताना जसं होतं ना त्या प्रकारे. तर आता आपले सगळे रायडर्स बघा कसे मस्त सज्ज झालेत. आणि आता 13 बाईक्स आहेत 3 पिलियन्स आणि फक्त 4 जणांकडे माझ्यामध्ये फॉगलाईट आहे. तर आता सूर्य तर अस्त झालेला आहे सूर्यास्त. तर 6:20 झालेत आणि आता माझ्यामध्ये 15-20 मिनटाने सगळा विषय बदलून जाणार आहे. नाईट राईडच होणार आहे 1 तासाची आपली.
एकदम आतून घेऊन चल. आप्पा वडेवाले आप्पा. नारायणगाव फिरतो आपण आतून. नारायणगाव इथे जर कोणी चुकला आपला रायडर राहिला तर त्याला घेऊन येणं पंचायत आहे. तर जेवून 1-1.5 तास झाला आरामात चालवतोय कारण गाड्यांना लाईट नाही आणि ते काळोख भरपूर आहे. तर आता आम्ही पोचलो बारगाव येथे आणि बऱ्याच जणांना थोडंसं जेवल्यानंतर कसं लगेच सुसाट निघालो ना, थांबलो नाही. तर आता थोड्या गार वाटतं त्याच्यामुळे डोळे पण थोडे काही जणांचे लपलपायला लागले. तर इथे चहाच भेटत नव्हता तर आता इथे गुळाचा चहा आहे. थांबले कशाला? अरे थांबले कशाला? झोप येते नाही, झोप नाही आली परंतु उपवास पण आहे आणि जरा सगळेजण रायडर व्यवस्थित चालले होते आणि खूप मजा आली तर राईड करताना. तर बोलू थोडं चहाची चुस्की घेऊ. चहा पिण्यासाठी आम्ही इथे सर्वजण थांबलो. खूप धमाल आली आता. कसं वाटते? हे बघा, सकाळी नाश्ता केलाय, 9:30 जेवलो आहे, डेकर आत्ता आलाय. म्हणजे विचार करा काय राईड केली, किती मजा आली असेल. नाही मस्त. आता जो पॅच झाला ना आता हा रात्रीचा 1 नंबर पॅच झाला. अजून 1 तास बाकी आहे. हा तरी डबल मजा येईल ना मग. हा आता डोळे बघा बुबुळं दिसत नाहीत. नंतर काय दिसणार? फॉगला ढ्याला पण लावायला लागणार आहे डोळ्यांना. इकडे आपले हौशी रायडर बघा इथे भारी दिसतात आहे. भाऊ वय वर्ष किती तुमचं? 57. आणि तुमचं? 62 पूर्ण होईल. 62 म्हणजे यांच्या कॅटेगरीत. तुमचं 62 ना? 63. अच्छा पण तुम्ही 30 आहेत ना? 30 आहे. अभी तो मैं पैदा हुआ. आम्ही काय म्हणाल अंड्यामध्ये बस बचपन में चावल नहीं किया था. और भाई लोग कैसे? मोजा एकदम. हे गाणे बी नाही ऐकते त्याला मॅप विसरतात. राईट मारला सगळ्यांनी हे लोक लेफ्टला. आमचा ड्रायव्हर चुकता होता. इधर बोल ना, अरे जिगर राईट में जाना है, राईट में. हा गेला भाऊ त्या गाववाल्यांबरोबर लेफ्ट. आमचा ड्रायव्हर इकडे होता ना, ड्रायव्हर लेफ्ट मारते बघत ना गाडी. और गाना कौन सा सुन रहे थे? भावाचा बर्थडे. पट पटापट. आणि इथे उसाच्या गाड्या खूप आहेत त्याच्यामुळे फायनल डेस्टिनेशनचा सीन वाटतं ना उसाच्या गाड्या बघून. असे ऊस बीस पडले बिडले. चला गरमागरम चहा गेला. चहा बनतोय आपला. बनला आपला चहा रेडी. अरे 1 नंबर भाई. चहा पी जबरदस्त. वसूल आपण काय रे? त्याच्याकडे धॉन आहे काय? त्याच्याकडे धॉन आहे. आज मैं उडाऊंगा. आमची गाडी मोठी, आमचा हॉर्न मोठा. अरे सुंदर चहा आहे. चहा मस्त आहे. 1 नंबर. नाही 1 नंबर आहे. मांजरवाडी नाव आहे गावाचं. मांजरवाडी. आपण जर संपूर्ण महाराष्ट्र इत्यंभूत फिरलो ना तर अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं कळतील ना बाबा, विचारच कधी करू नाही शकत आपण. पाष्टेपाडा ते सुद्धा मी वाचलं होतं. मांजरवाडी, देवाची जाळी. क्या बात आहे. म्हणजे किती समृद्ध आणि संपन्न आपला महाराष्ट्र आहे आणि त्यातले एक छोटी छोटी गावं. ऊसाचा कारखाना संपूर्ण श्वासामध्ये ना असं गोड जात आहे. वास घेतानाच असं एकदम गोड आहे. इथून ऊसाचे कारखाने आहेत 2-4 मोठे. बापरे, समोर काय दिसतच नाही. पहिले धूर निघतात ना तिथे. बापरे, खूप मोठा कारखाना आहे. साखर कारखाना. खूप मोठा साखर कारखाना असणार तो. हे बघा, हे लाईनीत उभे आहेत म्हणजे जाण्यासाठी मला असं वाटतंय नंबर्स वगैरे लावून ठेवले असतील. इथून अशी एंट्री असेल. हां, पूर्ण लाईन आहे. क्या बात. मंडळी, आणखी एक डेंजर गोष्ट दाखवतो तुम्हाला. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस. आता ही लाईट बंद केली. आता समोर गाडीवर ऊस घेऊन चालला आहे. 3 फूट इकडे आणि 3 फूट तिकडे.
अख्खा गावात. आता याला ओव्हरटेक करताना पण विचार करावा लागणार. आपल्या धक्क्याने तो पण पडू शकतो आणि त्याच्या धक्क्याने आपण पण पडू शकतो. हो बघा, सावकाश जा रे बाळा. प्रत्येकाचं काम आहे, आपण काय बोलू शकतो. तो चाललाय सावकाश, आपण पण जायचं आपल्या मार्गाने. तर असे रस्त्याला एक्सपिरियन्सेस येतात. काही अनहोनीसुद्धा तुमच्या न चुकीच्या वागण्यामुळे घडण्यामुळे घडू शकते. या वाक्याचा अर्थ तुम्ही तुमचा लावा. एकदम गार वारं, गा 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 गा, सगळ्यांना मजबूत थंडी वाजते. एक नंबर, खूप गार वाटते, खूप गार. आता माझ्या जॅकेटमध्ये पण हवा जायला लागल्या. मग अशी मी बोललो की नाही जात आहे, पण आता सगळं आतमधलं तन मन हिलाडाला इसने या गारठेने. टेम्परेचर मजबूत डाऊन झालं आहे आणि एक नाक माझं बंद झालं आहे राईटवालं. मंडळी, अशा या काळोखातल्या सोलो राईड्सची मला बरीच अशी सवय आहे. बऱ्याच अशा मी केलेल्यासुद्धा आहेत. परंतु आज आपल्या राईडमध्ये ना 4-5 रायडर नवीन आहेत. तर त्यांनीसुद्धा केले असतील, पण बऱ्याच वर्षांनी बऱ्याच महिन्यांनी केले असतील. आता मी आहे ना लीडला आहे, त्याच्यामुळे मी पण आहे ना स्लो चालतो आहे. आपण 40, 50, 45 याच स्पीडमध्ये चालतो आहे. तर ऑलरेडी एकच रस्ता असल्याकारणाने समोरचा लाईट आपल्या डोळ्यावर येतो आहे सारखा. आणि स्पीड घेऊन पण काय फायदा नाही, आपल्यालाच ऑलरेडी दिसत नाही आपण काय स्पीड घेणार, कारण लगेच अचानक स्पीड ब्रेकर येतात. तर हा मस्त असा अनुभव आपल्या पहिल्या, माझ्यासोबत आज फर्स्ट टाईम आलेल्या रायडर्सना चांगला दणदणीत भेटला असणार आहे. सकाळपासून राईड करतो आहे आणि जे पण माझ्या राईडला आलेत ना आणि ज्या पण आपल्या राईड झाल्यात सगळं असं पिंजून काढलं आपण, पिंजून. जसं कोथळीगडला गेलो, ॲडव्हेंचर केला, गड चढलो, उतरलो, परत ॲडव्हेंचर करून आलो. म्हणजे एकदम माणूस घरी गेला थकला की झोपलाच पाहिजे अशा अवस्था. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित असेल तर कामाला, नाही तर अगदी आरामात चाललो आहे, काही घाई नाही. मस्त असा थंडीतल्या राईडचा, नाईट राईडचा एन्जॉयमेंट करत. कारण उद्या आपल्याला पुन्हा सिटीमध्ये, पुण्यामध्येच जायचं आहे रात्री. तर आज हे गावातले रस्ते अनुभवूया मस्त. हवं सफेद, बाप रे, असं सफेद काय दिसलं ना तर टेन्शन येतं. तर सगळ्यात बेस्ट आपले विश्वनाथ भाऊ टेल रायडरची जी जिम्मेदारी दिली आहे ना ती शेवटपर्यंत सांभाळत आहेत. क्या बात आहे. तर आता मी मागे राहिलो आहे कारण आमच्यात थोडासा गॅप पडला होता 1-1.5 किलोमीटरचा. कारण 1-2 रायडर्स आहेत ना, त्यांना कशी सवय नसते, तर आपण जास्त कोणाला स्ट्रेच करू शकत नाही. आता तिथपर्यंत आपला सुंदर असा लाईनअप दिसतो आहे. आता म्हटलं तुम्ही पुढे जा, मी सगळ्यात शेवट राहतो. कारण आता फक्त आपलं 9 किलोमीटर बाकी आहे, 15 मिनटात पोचू. फक्त मंदिर बंद नाही झालं पाहिजे, तो विषय आहे. पोचलो रे बाबा, पोचलो एकदाचे. रांजणगावला आलो आहे, 8:30 वाजले. अगदी आरामात आलो आहे. तर आता एक डिस्कशन करायचं आहे की आधी हॉटेलला जायचं आहे, फ्रेश होऊन हातपाय धुवून दर्शनाला जाऊया की आधी दर्शन करूया, कारण मंदिर 10 वाजता बंद होतं आहे. लेट सी, लेट डिस्कस. तर गणपती बाप्पा मोरया. मंडळी, फायनली पोचलो आहे रांजणगावला. रांजणगावचा महागणपतीचं प्रवेशद्वार इतकं सुंदर आहे आणि ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि आपली सगळी मंडळी आता व्हाईट टी शर्टमध्ये आपल्या, येस, सगळ्या थकलेले वाटत नाही आता कोण, आता फ्रेश वाटत आहेत. बाप्पाला भेटायला जायचं आता, फ्रेश वाटत आहेत ना आता सगळे. हां, आता मंदिर 10 वाजता बंद होईल, पण त्याच्या आधी आता 9:30 झालेत. फटाफट दर्शनाला लाईन लावायची आणि गर्दी तर आहेच. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. क्या बात आहे. जे गाणं असं हृदयात घुसतं ना, आज त्याच प्रवेशद्वारापाशी मी उभा आहे आणि बाप्पाचं दर्शन करायला जातो आहे. क्या बात, एक नंबर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की उंदीर मामा की. तर आम्ही 2 मंदिर दर्शन केलं, तेव्हा लाईन नव्हती, आता थोडीशी लाईन आहे आणि ती पण असावी, कारण भक्ताला देवापर्यंत जाण्याची जी असते ना तळमळ ती दिसून येते. नाहीतर तुम्ही VIP पास घेणार आणि पटकन दर्शन करणार, तसं आपल्याला नाही करायचं. आणि मंदिर बघा ना किती सुंदर असं सजवलं आहे. तर मंडळी इतकं सुंदर दर्शन झालं ना, म्हणजे मंदिर बंद होता शेवटचे 2 मिनटं बाकी असतील तर आमच्या सगळ्या मंडळींचं दर्शन झालेलं आहे. नाहीतर आम्ही ठरवलेलं पुन्हा एकदा सकाळी 5-4 वाजता उठून लाईन लावून दर्शन घ्यावं, परंतु म्हणतात ना बाप्पाने ज्यावेळी बोलवलेलं असेल तेव्हाच आपलं दर्शन होतं. तर सगळ्या आपल्या मंडळींचं दर्शन झालेलं आहे आणि फक्त 2-4 जणं आता लाईनमध्ये आहेत, तर त्यांचंसुद्धा होऊन जाईल. आणि सुंदर असं मंदिर, आता कोणीच नाही, आम्हीच आहोत इकडे. आणि सगळे आमचे टी-शर्ट बघून आहे ना, म्हणजे असे बघतच राहतात, एकदम वाईट वाईट चमकतात आहे ना, भारी. एक नंबर. तर खूप मस्त असा प्रवास झाला. एकंदरीत शॉर्टमध्ये बोलूया, आणि हा एकंदरीत जो आजच्या दिवसाचा 3 गणपतींचा व्हिडिओ होता तो संपवूया इथे. आपला 53 रुपये लागणार, 5 रुपये. आपली माणसं कामं पण करायला सेवा सेवा आहे ती. बघा, लोकसेवा हीच ईश्वर सेवा. तर मावशी गेल्या घरी, ही माझी नाही झालं, आता तुम्ही झोपणार कुठे? तर अशा गमती जमती आपल्या मंडळींसोबत आपल्या राईडमध्ये होतात. चला.